तर राम राम शेतकरी मित्रांनो, मी विश्वजित भालेराव. आणि आपण 1 महिना झाला व्हिडिओ टाकला नाही, कारण की आपण थोडंसं कामात होतो. त्याच्यामुळे आता बघू शकता हळदीला खत टाकला आणि पाणी थोडं थोडं पडतच आहे. दिवाळी गेलेली आहे. आता दिवाळी झाली तरी मित्रांनो पाणी पडते आणि कुठे कुठे आपण आता थोडे दिवस हळदीकडे लक्ष दिलं नाही, कारण की मी बाहेरगावी गेलो. तर बघू शकता करप्याचे अटॅक झालेले आहेत. तर मित्रांनो किती फवारण्या करा, किती म्हणजे काळजी घ्या. आता हळदीला जर आपण योग्यवरी फवारणी नाही केली तर करपा येऊ शकते. हे बघू शकता तुम्ही. आता मी दाखवतो. आपलं तुम्हाला तर माहिती आहे, आपला काही प्लॉटवर आपण रोग आलेला लपवत नाही. तर आपला प्लॉट चांगला दाखवण्याचे प्रयत्न असं सांगत नाही मी की आपण आपल्याच्यानेही चुक्या होतात. हे बघू शकता तुम्ही, इथे करपा आलेला आहे, कारण की इथून एवढ्यातच करपा जास्त आहे आणि तिकडे बघू शकता कुठेही करपा नाही. आणि मी आता अगदी पूर्ण प्लॉट दाखवणार आहे तुम्हाला. बघू शकता तुम्ही, हे इथे करपा आलेला आहे. हे इथून एवढ्यातच करपा आहे आणि आता खाली बघू शकता, मी खाली बी जाणार आहे. तर खाली करपा नाही आहे आपला. तर मित्रांनो जेवढं होईल तेवढं आपण आता एक बुरशीनाशक आणि कीटकनाशकचा वापर करावाच लागतो. कारण की ॲमेस्टॉल घ्या, कोणतंही घ्या, ॲमेस्टॉल घ्या, रोको घ्या, कोणतंही घ्या, पण एक चांगलं फंगिसाईड घेतलं ना तर त्याच्यामुळे मित्रांनो आपला करपा थांबेल. आता म्हणजे नेमकेच अटॅक मला तर वाटतात सुरुवात झालेली आहेत, कारण की कुठे कुठे जास्त आहे. आणि हे बघू शकता मित्रांनो, ही करपा सुरुवात आहे, ही दिसत असेल तुम्हाला. आणि पाणी पण पडतं मित्रांनो. मी अगदी एकच पाणी दिलेलं आहे हळदीला, ते पण तुषारने. तर बघू शकता तुम्ही, माझ्या हळदीला ठिबक पण आथरलेलं नाही आम्ही. हे बघू शकता तुम्ही, कुठेही बघू शकता ठिबक आथरलेलं नाही आहे, कारण की मी तुषारनं पाणी दिलेलं आहे. आणि आपण आता खाली चाललो आणि थोडे थोडे थेंब येतच आहेत. पाऊस चालू आहे अगदी. आणि शेतकरी मित्रांनो, जेवढी हळदीची काळजी घेतली तरच आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होईल, नाहीतर नाही होणार. आणि मी खत मित्रांनो सगळा पांगून टाकलेला होता आणि डायरेक्ट आपल्या ट्रॅक्टरच्या साहाय्याने माती लावून घेतली. हे बघू शकता तुम्ही, माती लावलेली. कारण की आता आपण माती थोडीशी रान चिकट होती. मी म्हटलं चिकट जरी असलं तरी नाही, कडक झालं तर ट्रॅक्टरला पण माती लागणार नाही आपल्या रानामध्ये, कारण की ढेकळं तयार होतील. त्याच्यामुळे त्याला म्हणलं वरसल रानामध्ये थोडीशी माती लावून घे. आणि ज्याने माती नाही लावली का त्याने या पावसामध्ये थोडी थोडी माती लावून घ्यावी, कारण की याच्यामध्ये वलसर जमीन असल्यामुळे माती ट्रॅक्टरनं अगदी व्यवस्थित प्रकारे लागते, कारण की चांगल्या प्रकारे माती लागते. त्याच्यामुळे म्हणलं, कारण की थोडं थोडं वरसल असलं तर ठीक आहे. आता हे बघू शकता आपला खालून प्लॉट, आणि आपण आता पूर्ण प्लॉट दाखवणार आहे तुम्हाला. हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, अगदी सगळा प्लॉट मी दाखवणार आहे व्यवस्थित प्रकारे. आणि तसं तर खालून सड वगैरे थांबलेली आहे, कारण की खतामध्येही मी सडाचे कीटकनाशक सोडले होते, खतामध्येही टाकले होते पांगून टाकताना. आणि हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, मी सगळी म्हणजे पूर्ण हळद दाखवण्याची प्रयत्न करणार आहे, कारण की मी अगदी खाली आलेला आहे. आता या शेवटच्या टोकाला जाऊन तिथे सगळे झाडं दाखवतो तुम्हाला की कसे आहे. कारण की आपण जर नुसतं जर एका ठिकाणचे दाखवलं तर ते नाही. माझ्या फक्त एकाही ठिकाणी फक्त करपा आलेला आहे. आणि हे बघू शकता तुम्ही, आणि हळद इकडे खूप जास्त वाढलेली आहे खालून. त्याच्यामुळे हे तुषार बघू शकता मित्रांनो तुम्ही, काही लपवायचे प्रयत्न नाहीत आपले. हे तुषारच्या साह्याने आपण पिंकलर फिरवलं आणि त्याच्यामुळे हे बघू शकता तुम्ही, इकडे हळद तुषारच्या साह्याने फिरवलं. या सरीने आपल्याला जाता येत नाही, कारण की खूप वाढलेली आहे. त्याच्यामुळे आपण परतून येऊन दुसऱ्या सरीने जाणं लागेल, कारण की पाणी पडल्यामुळे पूर्ण अंग ओलं होतं. छोट्या सरीने जाणं लागेल. आणि हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, इकडे नेमकाच आपलं कुठे कुठे हे बघा, म्हणजे पानं करपतात कुठे कुठे. तर आपल्याला त्याच्यासाठी आता फवारणी घेणं आवश्यक आहे, कारण की आज तर फवारणार नाही मी, कारण की आज फवारलं तर पाणी चालू आहे कंटिन्यू. बघू शकता तुम्ही वरी आभाळ कसा आलेला आहे मित्रांनो. आणि हे बघू शकता तुम्ही, माझ्या व्हिडिओमध्ये काहीही लपवायचं नसतं, कारण की मी माझ्या स्वतःच्या प्लॉटला रोग आलेला दाखवत असतो. आणि हा प्रत्येकाच्या प्लॉटला रोग येतो मित्रांनो. त्याच्यामुळे मी म्हटलं की आपण आपल्याही स्वतःच्या प्लॉटवर जावं. मी आज आलो आणि हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपल्याला आता लक आपलं की व्हिडिओ करताना आपल्याला फुल सापडलेलं आहे. हे बघू शकता फुल आलेलं आहे मित्रांनो. हे लक्ष्मीपूजनला फुल वाहतात.
हे चांगलं राहतं म्हणे देवापाशी नेऊन ठेवलेलं. आणि हे फुल आपल्याला दिसलेलं पण मी तोडणार नाही, ते जेव्हा लागलं तेव्हा तोडाईल. हे बघू शकता पूर्ण हळद दाखवण्याचे प्रयत्न करतोय मी शेतकरी मित्रांनो, कारण की आपल्या हळदीला आपण खत सोडून दिले. आता मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, आपली हळद उकरून दाखवणार आहे. कारण की आपल्या हळदीला किती शेंगा लागल्यात, काय लागल्यात, तर उकरून दाखवायला आता खूप मोठा व्हिडिओ होईल. त्याच्यामुळे मी काय करणार, पहिल्यांदा तुम्हाला दाखवताना 2-3 ठिकाणची हळद उकरून दाखवणार. कारण की एका ठिकाणची दाखवणे तर भरपूर जण म्हणणार की सर हे चांगल्या ठिकाणची हळद उकरून दाखवतात. तर मी तुम्हाला हलक्या ठिकाणची हळद उकरून दाखवेल आणि चांगल्या ठिकाणची हळद उकरून दाखवेल. तर मला तर वाटतं आपल्या हळदीला चांगल्या प्रकारे शेंगा लागलेल्या असतील. कारण की हे बघू शकता तुम्ही, इथे बाहेर निघतात शेंगा आणि इकडे निघत नाहीत. कुठे कुठे बाहेर निघतात शेंगा, इथेच नाही तर इथे पण बाहेर निघतात. त्याच्यामुळे मला तर वाटतं चांगल्या प्रकारे शेंगा असतील आपल्या हळदीला. आणि हे करपा बघू शकता तुम्ही. आता फवारणी जरी करताना आपल्याला एवढ्या स्लो फवारणी करणं लागेल, कारण की पूर्ण पानावर औषध जाण्यासाठी आपल्याला स्लो फवारणी करणं लागते. आणि जर आपण फास्ट फवारणी केली, म्हणजे असं धरलं आणि लगेच चालल्या गेलो, तर त्याच्या प्रकारे काही पानावर औषध जाणार नाही आपलं. त्याच्यामुळे रिझल्ट येणार नाहीत आपल्याला फवारणी करताना खूप म्हणजे दमनं करणं लागेल. क्योंकि दमनं केल्यामुळे त्याच्या बुडापर्यंत औषध जाईल. किडे वगैरे आलेले त्याच्या बुडापर्यंत जे किडे राहतात ना, ते औषध पोहोचल्यामुळे किडे मरून जातील. आणि चांगलं औषध फवारा मित्रांनो, चांगलं औषध फवारलेलं. कारण की हा लास्ट फवारण्या राहतात, 2-3 फवारण्या केल्या की आपलं एकदम रिकवर होऊन जाईल. तर चला मित्रांनो, आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. सांगा कमेंटमध्ये हळद कशी आहे काही नाही तर.